नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हसती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय समाजसेवा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. मी प्रमोद शेजवलकर. भूपाळी हा मराठी पारंपरिक संगीत प्रकार आहे. देवाला उठवण्यासाठी हे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे ही गाणी भूप रागात असतात. पेशवाईमध्ये नामांकित कवींनी ह्या संदर्भात भरपूर काम केले आहे. घनश्याम सुंदरा हे होनाजी बाळा यांचं गीत आपण ऐकलं असेलच. विठोबा म्हणजेच पांडुरंग हे विष्णूचेच रूप आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यामध्ये विठोबाला खूप मानतात. पंढरपूर हे तर त्याची कर्मभूमीच आहे आणि पुंडलिक हा तर विठोबाचा आवडता भक्तच आहे. संत गोरा कुंभार या सिनेमासाठी हे गाणं ग दी माडगुळकर यांनी लिहिलं आणि त्याला नेहमीप्रमाणेच सुधीर फडक्यांनी सुंदर साज चढवला. आता आपण ऐकूया उठ पंढरीच्या राया. उठ पंढरीच्या राया, वाढ वेळ झाला. उठ पंढरीच्या राया, वाढ वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी, दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राया, उठ पंढरीच्या राया. पूर्व दिशी उमटे भानू, घुमे वारी ह्याचा वेणू. पूर्व दिशी उमटे भानू, घुमे वारी ह्याचा वेणू. सूर सूर वेणूचा त्या सुगंधात न्हाला. सुगंधात न्हाला. उठ पंढरीच्या राया, वाढ वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी, दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राया. कुक्षी घेऊन या कुंभा, उभी ठाके चंद्रभागा. कुक्षी घेऊन या कुंभा, उभी ठाके चंद्रभागा. मुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाळा. गोविंदा गोपाळा. उठ पंढरीच्या राया, वाढ वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी, दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राया.
पुंडलिक हाका देई उभ्या राही रखुमाबाई. पुंडलिक हाका देई हाका देई हाका देई उभ्या राही रखुमाबाई. निरांजनी घेऊन हाती सिद्ध आरतीला सिद्ध आरतीला. उठ पंढरीच्या राया वाढ वेळ झाला. हवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राया उठ पंढरीच्या राया उठ पंढरीच्या राया. श्रोते हो, यानंतर ऐकूया श्रीयुत प्रमोद शेजवलकर यांनी गायलेलं आणखी एक गीत. मी प्रमोद शेजवलकर. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम ही कविता 1870 मध्ये प्रथम प्रसिद्ध झाली. बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ या कादंबरीत प्रथम ही कविता घेतली. यात मातृभूमीचे गुणगान अत्यंत सुंदर भाषेत लिहिलेले आहे. याची 2 कडवी राष्ट्रगीत म्हणून मान्य करण्यात आली. ते संस्कृतमय बंगालीत लिहिलेले आहे. या गीताने भारतीय स्वातंत्र्य युद्धात सर्व लोकांना मोठ्या प्रमाणात भारून टाकले आणि ते गाणे ज्याच्या त्याच्या तोंडी येऊ लागले. भारतीय तत्ववेत्ते श्री अरविंद यांनी प्रथम त्या गीताला राष्ट्रगीत म्हणून संबोधले. 1896 मध्ये हे गीत रवींद्रनाथ टागोरांनीही म्हटले आहे. या गीतावर ब्रिटिशांनी बंदी आणली होती, कारण ते गीत स्वातंत्र्य देवतेचा मंत्र म्हणून प्रसिद्ध पावले होते. स्वतंत्र भारतात 1950 मध्ये या गीताला राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जनगण मन या राष्ट्रगीताचा दर्जा दिला. हाच धागा घेऊन महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगुळकर यांनी हे गीत लिहिले. अत्यंत पवित्र शब्द आणि सुंदर चाल यामुळे हे गीत सर्व महाराष्ट्रभर अजरामर झाले आहे. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले. शस्त्रहीना एकलाभे शस्त्र वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरेला झुंझुनी. ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम.
मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त होतोय. नमस्कार. आपण ऐकत होतात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर. श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567. टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा.